नाही, आमचे उमेदवार निलेश चौधरी हे राजू पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. हे संपूर्ण वसई विरारकरांच्या जनतेला माहिती आहे. त्यांचे कौटुंबिक त्यांचे संबंध आहेत आणि त्यामुळे राजू पाटील हे निलेश चौधरींचं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी किंवा त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी काल त्या ठिकाणी गेले होते आणि त्यामुळे त्याच्यात काही वेगळा राजनीतिक अर्थ काढण्याची गरज नाहीये. राजू पाटील हे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि त्यांचे निकटवर्ती असल्यामुळे ते विजयी व्हावेत आणि समोरचे उमेदवार पराभूत व्हावेत अशी त्यांनी आपली इच्छा प्रकट केली. त्यामुळे त्याच्यात असा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. विधानसभेपासून राजू पाटील हे भाजपामध्ये येण्याच्या प्रयत्नात होते असं बोललं जातं आणि तेव्हापासून त्यांना तिकीट मिळाल्यामुळे ते नाराज असल्याचं बोललं जात आहे. पक्षाकडून काय भूमिका आहे, त्यांना पक्षात घेण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर विरोध आहे का किंवा कसं? नाही, मुळात कसं आहे की राजू पाटील हे वसई विरारचे सगळ्यात मोठे नेते आहेत आणि त्यांचा जो संपर्क आहे तो संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे राजू पाटलांच्या पक्ष प्रवेशाविषयी मी भाष्य करू शकत नाही. या संदर्भात आमचे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील किंवा प्रदेशाचं नेतृत्व या संदर्भात भाष्य करू शकतं. मी वसई विरारच्या पातळीवरती चा कार्यकर्ता आहे, त्यामुळे त्या विषयावर मी नाही बोलू शकत. नाही, स्थानिक पातळीवरती या संदर्भात कुठलीही चर्चा नाही. हा जो काही निर्णय होईल तो प्रदेश पातळीवरती होईल. त्यामुळे आपण सन्माननीय प्रदेशाध्यक्ष किंवा त्या प्रदेशाचं नेतृत्व या विषयावरती बोलू शकतो. काल जी पेलार येथे जी 10 लाखाची रोकड पकडण्यात आली, तो भाजपचा कार्यकर्ता आहे असा बहुजन विकास आघाडीचा आरोप आहे. याबद्दल काय सांगा? नाही, हे बघा कसं आहे की निवडणूक आली की बहुजन विकास आघाडीचे हे सगळे जे काही त्यांचे जे स्टंट आहेत ते सुरू होतात आणि त्यामध्ये माझा सल्ला आहे बहुजन विकास आघाडीला की आता हे सगळे घिसेपिटे गुळगुळीत झालेले आहेत. आता नवीन काहीतरी तुम्ही स्टंट शोधून काढा जो लोकांना पटेल. मगाशी तुम्ही सांगितलं की ते वाटायला नाही, कसं आहे की या संदर्भात मला माहिती नाही. मी माहिती घेऊन बोलेल. पण बहुजन विकास आघाडीचे जे आरोप आहेत, तुम्हाला माहिती असेल की विवांतामध्ये त्यांनी 25 कोटी रुपये वाटायला आणले आहेत आणि किंवा अशा पद्धतीचा बालिश आरोप केला गेला आणि त्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांना ज्या पद्धतीने मारहाण झाली त्याचं उत्तर वसई विरारच्या जनतेने तीनही विधानसभामध्ये अगदी दणदणीत दिलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे आरोप करणं हे पराभव समोर दिसत असल्यामुळे ते केले जात आहेत आणि याचंही उत्तर येणाऱ्या 15 तारखेनंतर 16 तारखेला मतपेटीतनं दिसेल. धन्यवाद.